नमस्कार. आजच्या पुष्पामध्ये वी विल वर्क ऑन अविरत आनंद. जॅपनीज भाषेमध्ये इकिगाई. आनंद, सुख, मज्जा, खुशी या सगळ्यांच्या मागे आपण नुसतं आयुष्यभर पळत असतो, विदाउट रिअलायझिंग की हे सगळं जे आहे ते आपल्याच जवळ आहे आणि ह्याच गोष्टीला लक्षात ठेवून इकिगाई हे सुरू करण्यात आलेलं आहे. आता खरं सांगायचं म्हणजे यात मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगू इच्छितो, की एक राजा खूप खुश झाला एका प्रजेवर आणि त्याने सांगितलं, की तुला जेवढी सुपीक जमीन पाहिजे, तेवढी सुपीक जमीन मी तुला देतो. तू जिथपर्यंत ती जमीन मोजू शकशील, तिथपर्यंत तुझी ती जमीन होईल. सकाळी निघायचं तेव्हा काय आणि सूर्यास्ताला मला येऊन भेटायचं. तू जेवढी जमीन पादाक्रांत केली आहे ती तुझी. हा वेडा माणूस हाव, ईर्ष्या याच्या मागे धावत धावत सकाळी उठतो, ब्रेकफास्ट नाही, काही नाही, काही नाही आणि धावायला सुरुवात करतो. धावतो, 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 शेकडो एकर जमीन पादाक्रांत करतो. सूर्यास्ताची वेळ झाल्यावर त्याच्या लक्षात येते, की आता आपल्याला परत जायला पाहिजे, नाही तर राजा ही पण आपल्याला जमीन देणार नाही. आणि म्हणून तो वळतो आणि परत येतो. राजा समोर येतो आणि राजाला नमस्कार करून सांगतो, की ही जमीन आता पादाक्रांत मी केलेली आहे. राजा म्हणतो, तथास्तु, ही सगळी जमीन तुझी. आणि हा गृहस्थ जमिनीवर कोसळतो अँड ही इज डेड. म्हणण्याचं तात्पर्य एवढं, की या काल्पनिक सुखाच्या मागे आपण सदोदित धावत असतो आणि ह्याच काल्पनिक सुखाच्या मागे विदाउट फॉरगेटिंग इट, की हे जे सुख आहे, हा जो आनंद आहे, हा सगळा आपल्या मान्यावर आणि आपल्या आत आहे. एक सिनेमामधलं वाक्य मला आठवतं, जिंदगी चौडी होनी चाहिए, लंबी नाही. आनंद या सिनेमामध्ये तुम्ही हे बघितलं असेल. आणि ह्या जॅपनीज शब्दाचा अर्थ इकिगाई म्हणजे बेसिकली कधीही रिटायर व्हायचं नाही. हॅपीनेस ऑफ ऑलवेज बीइंग बिझी. आता या गोष्टीकडे आपण जर प्रामुख्याने जर लक्ष दिलं, तर तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला एक आपली दिनचर्या बनवायला पाहिजे आणि ती दिनचर्या शक्यतो काटेकोरपणे पाळायला सुरुवात केली पाहिजे. आता काटेकोरपणे पाळायला सुरुवात करायची म्हणजे काय? तर आपण पहिले तर आपली दिनचर्या ठरवूया. प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या त्याच्या कामाप्रमाणे, त्याच्या हुद्द्याप्रमाणे, त्याच्या सेक्स प्रमाणे म्हणजे मेल और फिमेल ही वेगवेगळी असू शकते, त्यात काही शंकाच नाही. परंतु एक ढाचा आपला जो असायला पाहिजे, की येणारा उद्याचा दिवस आपण कसा घालवणार आहोत किंवा आपला दिवसेंदिवस काळ कसा घालवायचा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आहे ती म्हणजे आपण सकाळी उठायला पाहिजे. हे 16 तासाचं जे आपल्याला जागेपणातलं कार्य आहे, ते आपल्याला निश्चित करायला पाहिजे. सकाळी उठून आपण व्यायामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अलार्म लावून उठायला हरकत नाही आणि व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम केल्यानंतर तुम्ही आपल्या घरी आल्यावर, परत आल्यावर तास, सव्वा तास व्यायाम झाल्यानंतर आपलं अंग मोकळं करण्याकरता थोड्या एक्सरसाइज करा. आता ह्या एक्सरसाइज करायच्या म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑलिम्पिकमध्ये किंवा पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायला आता जाणार नाही आहोत. तेव्हा तो जो उद्देश असेल, तर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस करायला पाहिजे, त्याच्याकरता मार्गदर्शक असायला पाहिजे, त्याच्याकरता कोच पण असायला पाहिजे. पण मला इथे तुम्हाला नमूद करून सांगायचं आहे, की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. साधा व्यायाम, पलंगावर झोपून तुम्ही लहान मुलांसारखे दोन्ही पाय आणि हात जसे हलवत राहिलात, तर इट इज ऑल्सो अ एक्सरसाइज. मग याचे यार्डस्टिक सगळेजण विचारतात, की याची मग मापदंड काय असायला पाहिजे? व्हॉट शुड बी द यार्डस्टिक फॉर दिस? यार्डस्टिक इज व्हेरी सिंपल. मांडी घालून
सत्यनारायणाच्या पूजेकरता बसता येतं, पालथी मांडी घालून बसता येतं, पायऱ्या चढून 2 मजले किंवा 3 मजले आपल्या मित्राकडे किंवा नातेवाईकाकडे जाता येतं. या बेसिक गोष्टी आहेत. माळ्यावरनं एखादं मोठं साहित्य उचलून खाली आणता येतं. खाली ठेवलेला भार एखादा तांदळाचा डबा, गव्हाचा डबा आपल्याला विना सायास उचलता येतो का? दिस शुड बी अवर यार्डस्टिक. राईट? याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आपला व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम झाल्यानंतर आपल्या पद्धतीप्रमाणे किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एक साधारणतः 3 प्रकारचा आहाराचा नियम बनवतो. सकाळी नाश्ता किंवा ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे भोजन. ती कल्पना जी ब्रिटिशांनी आपल्या डोक्यामध्ये रुजू करून दिलेली होती की तुम्ही जे आहे ना, ईट लाईक अ किंग, ब्रेकफास्ट शुड बी इटन लाईक अ किंग, lunch should be taken like a normal man and dinner should be like a pauper. हे असलं काही करण्याची आवश्यकता नाहीये. इकिगाई या जापनीज टेक्निकमध्ये किंवा या जापनीज पद्धतीमध्ये ज्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की त्यांच्याकडे मॅक्झिमम लोक शतायुषी आहेत. आपल्याकडे आज एखाद्या व्यक्तीचे 100 वर्ष पूर्ण झाली असेल तर आपण त्याचं इतकं कोड कौतुक करतो की बस रे बस. परंतु ते तसं नाही आहे. यू कॅन ऑल्सो बिकम शतायुषी. त्याकरता साधी गोष्ट आहे, आपल्याला लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी सांगितलं की 2 घास कमी खा बेटा, 2 घास कमी खा बेटा, 2 घास कमी खा बेटा. आपण ते कधीच फॉलो केलं नाही, पण ते आता फॉलो करायला आपण सुरुवात करायला पाहिजे. 80% दॅट्स ऑल. जेवल्यानंतर सुद्धा आपल्या पोटामध्ये भूक आहे असं आपल्याला जाणवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जंक फूडचं जे आजकाल फॅड आलेलं आहे, पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्ला, सबवे खाल्ला वगैरे वगैरे वगैरे, दॅट यू कॅन रिस्ट्रिक्ट. मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे त्याचा त्याग करा, ते सोडूनच द्या, ते खाऊच नका असं मी म्हणणार नाही. परंतु होत असेल तर त्यामध्ये तुम्ही कटौती करू शकता. तुमच्या जेवणामध्ये परत तोच प्रकार, ब्रेकफास्टमध्ये जर आपण म्हटलं तर असं कुठलंही रिस्ट्रिक्शन नाहीये की अंड ब्रेड नाही खाल्लं पाहिजे, कॉर्नफ्लेक्स खाल्ले नाही पाहिजे, असं काहीही नाहीये. तुम्ही पोहे खा, सांजा खा, उपमा खा, थालीपीठ खा, काहीही खा, परंतु अगेन फॉलो द प्रिन्सिपल ऑफ 80%. राईट? आता या गोष्टीला आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे की आता आपण तयार झालो आहे, कपडे बदलून, अंघोळ करून, सगळं करून आपण आपलं स्वास्थ्य मेंटेन केलेलं आहे आणि आता आपल्याला जायचंय ऑफिसला. कोणाला ऑफिसला जायचं असेल, कोणाला शाळेमध्ये शिकवायला जायचं असेल, कोणाला कामावर जायचं असेल, कोणाला कुठल्याही प्रकारची कामं करायची असतील, स्त्रीला आपल्या कामाला उत्साह असायला पाहिजे, ती आपलं काम सुरू करते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे काही तुम्ही काम करता आहात त्यात पूर्णपणे झोकून द्या. काम करणं इज अ पनिशमेंट. काम करणं म्हणजे काय, कटकट आहे असं नका करू. राईट? म्हणूनच तुमच्या लक्षात येत असेल की बाहेर हॉटेलमध्ये एक डोसा खाल्ला तरी आपलं पोट भरतं आणि घरामध्ये जेव्हा आपली बायको, आपली आई, आपली बहीण ते स्वतःच्या हाताने प्रेम ओतून जेव्हा ते जेवण तयार करते किंवा ते डोसे तयार करते, तेव्हा 4-5 डोसे आपण सहज खातो वयोप्रमाणे. ऑब्व्हियसली 80% चा नियम तिथे पण लागू करतो. हा जो फरक आहे, या फरकाला महत्व आहे. त्याचप्रमाणे जेवणामध्ये विविधता असावी. आपल्या लहानपणी आपण बघितलं किंवा पंक्तीमध्ये आपल्याकडे ताट वाढलं जातं. आपल्याकडे मीठ आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे, लिंबू आहे, भाजी आहे, आमटी आहे, साधं भात आहे, वरण आहे. यात किती रंग आलेत तुम्ही बघा. तेच ते त्या इकिगाईमध्ये सांगतात की तुमचं जेवण हे सप्तरंगी असावं, इंद्रधनुष्यासारखं सप्तरंगी असावं. व्हाय नॉट? वी कॅन ट्राय दॅट. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आता ऑफिसमधनं किंवा आपल्या कामावरनं परत आला, तेव्हा थोड्या वेळ विश्रांती घेतल्यानंतर आपण आपल्या मुलाबाळांशी गप्पा मारतो का?
आपण आपल्या मुलाबाळांबरोबर मिक्स होतो का? बायकोला आपण वेळ देतो का? या गोष्टीकडे जाणून बुजून लक्ष द्या. सिमिलरली आपल्या आई-वडिलांना, ते वृद्ध जर असतील तर आपल्या आई-वडिलांना किंवा आपण सासू-सासऱ्यांना पण वेळ देतो का याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तो वेळ द्या. त्यानंतर करमणूक करता तुम्हाला टीव्ही बघायचा आहे, काय करायचंय ते तुमचा लुकआउट आहे. परंतु तुम्ही जर व्यायाम देखील करू शकत असाल, तर तो जरूर करा. याचप्रमाणे ध्यान, धारणा आणि देवाचे नाव घेणे हे विसरता कामा नये. याही बद्दल मला तुम्हाला गोष्ट सांगूशी वाटते. तुम्ही जर नोटीस केलं का? प्रेत यात्रेमध्ये प्रेत पुढे-पुढे जात असतं आणि मागे लोकं उगाचच चेहऱ्यावर शोककळा आल्यासारखं करून चालत असतात. दुःखात कोणी सहभाग नाही तुमच्या. याच्या उलट जर तुम्ही बघितलं, तर वरातीमध्ये नवरदेव घोड्यावर बसून मागे येत असतो. त्याच्यापुढे लोकं नाचत असतात, त्याच्यापुढे बँड असतो, त्याच्यापुढे शहनाई वाजत असते, त्याच्यापुढे काय-काय गोष्टी घडत असतात. का तर मुलगा लग्नाला येतो. आनंदामध्ये सगळेजण भागीदार आहेत तुमचे. या गोष्टीकडे तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. पण आपण त्या ऑब्झर्व्ह करत नाही. करमणूक झाली, व्यायाम झालं, यामध्ये आपण आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या आप्तेष्टांना कधी फोन करून बोललात का? हल्लीच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये इट इज व्हेरी ईझी. तुम्ही आपले मित्र घट्ट गोळा करून ठेवलेत का? त्यांच्याकडे कधी जाऊन आलात का? कधी बायकोसोबत त्यांच्याकडे जाऊन आलात का? ही गोष्ट बघण्यासारखी आहे. आपल्या नातेवाईकांना आपण स्वतःहून कधी फोन करून म्हटलंय का? कसं काय चाललेलं आहे? काय हाल-अहवाल आहे तुमचा? कसे आहात तुम्ही? त्यांच्याबरोबर लिंक मेंटेन करायला पाहिजे. नाही की कॉलेज सुटलं होतं, झालं होतं, आता काय करायचं? ते ठीक आहे, तो गेला. तो कुठे गेला देव जाणे. परंतु नंतर तुम्हाला बोलायला त्रास होईल. आपण पाहिलं एकटेपणामध्ये बोलणं इज अ मस्ट आणि यात तुम्हाला लक्षात येईल की आता बोलायचं काय हो? कारण तुम्हाला काहीच माहीत नाही त्याच्याबद्दल. सो दॅट इज अल्सो अ क्रायटेरिया दॅट यू हॅव टू लूक इंटू इट. राइट? संध्याकाळची वेळ झाली. तुम्हाला टीव्ही बघायचा आहे, तुमच्या मुलींना टीव्ही बघायचा आहे, तुमच्या बायकोला टीव्ही बघायचा असतो, आई-वडील असतील बरोबर, सासू-सासरे बरोबर राहत असतील, त्यांना टीव्ही बघायचा असतो. गिव्ह देम अ स्लॉट. गिव्ह एव्हरीबडी अ स्लॉट. या ते या वेळेला आपण असं बघू, या ते या वेळेला हे बघू, याच्यानंतर तुम्ही बघा. झोपायला जाण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास आधी तुमचा हा टीव्हीचा प्रकरण जो आहे तो बंद करा. राइट? आणि शांतपणे कुठलं तरी संगीत ऐकत आपली रात्र सुखाने, समाधानाने आणि पूर्ण झोप मिळेल, शरीराला रेस्ट मिळेल अशी करा. पुढच्या भागामध्ये आपण परत भेटू, यावर पुढील चर्चा करू. धन्यवाद.